रस्ता लूट प्रकरणी धुळे तालुका पोलिसांनी एकाला घेतले ताब्यात, मुद्देमाल हस्तगत। धुळे तालुका पोलिसांनी मोर्शेवाडी परिसरातून एका बुरट्या चोरट्याला अटक करून रस्त्यावर लूटमार प्रकरणाचा छडा लावला आहे। संशयिताच्या ताब्यातून मिक्सर मशीन आणि रोकड मिळून एकूण 14,400 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। ही घटना 16 मार्च रोजी बलाणे ते मोर्शेवाडी रस्त्यावर एका बंद कारखान्याजवळ घडली। अभिजान मुन्ना खान हा तरुण आपल्या मोटरसायकलवर मिक्सर मशीन विकण्यासाठी निघाला असता त्याला 2 अज्ञात इसमांनी अडवले। मोटरसायकल आडवी लावून त्याला मारहाण केली, जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्याच्याकडील 1600 रुपयांचा मिक्सर मशीन व 13,600 रुपये रोख असे एकूण 15,200 रुपयांचे साहित्य लुटले। घाबरलेल्या अवस्थेत अभिजानने थेट तालुका पोलीस ठाण्यात धाव घेतली व तक्रार नोंदवली। पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू करण्यात आला। गुप्त माहितीच्या आधारे संशयित ज्ञानेश्वर ईश्वर भिल याला मोर्शेवाडी गावाच्या परिसरातून ताब्यात घेण्यात आले। चौकशी दरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आणि मुद्देमाल हस्तगत करून दिला। पोलिसांनी मिक्सर मशीन, रोकड व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील, पोलीस उपनिरीक्षक दीपक धनवटे, खालेदा सय्यद, कुणाल पानपाटील, उमेश पवार, अविनाश गहिवड व विशाल पाटील यांनी केली आहे। धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। नमस्कार, मी शशिकांत पाटील, पोलीस निरीक्षक मोहाडी पोलीस स्टेशन, सध्या ॲडिशनल चार्ज धुळे तालुका पोलीस स्टेशन। काल दिनांक 16/3/2025 रोजी संध्याकाळी दुपारी 2 वाजेच्या सुमारास धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत अभिजान मुन्ना खान यांचा मिक्सर विक्रीचा व्यवसाय आहे। आपल्या मोटरसायकलवरून मिक्सर विक्री करण्यासाठी ते बलदाणे ते मोर्शेवाडी या रस्त्यावर गेलेले असताना त्या ठिकाणी बंद पडलेल्या फॅक्टरीजवळ 2 अनोळखी इसमांनी त्यांना अडवलं। त्यांच्याकडे मोटरसायकल होती आणि त्यांची अडवणूक करून त्यांच्याकडचे 13,600 रुपये आणि त्यांच्याकडचे मिक्सर घेऊन त्या ठिकाणी ते निघून गेले। या घटनेच्या संदर्भात धुळे तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी 166/2025 BNS कलम 309/4 नुसार गुन्हा दाखल झालेला आहे। गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींना लवकरात लवकर अटक करावी या अनुषंगाने माननीय वरिष्ठांकडून आपल्याला आदेश प्राप्त झाले। त्या अनुषंगाने ते आदेश आपण DB टीम पर्यंत पोहोचवले। DB टीम मधील कुणाल पाटील, उमेश पवार, गहिवड, विशाल पाटील तसेच या गुन्ह्याच्या आयोजक आहेत तपासी अंमलदार खालेदा सय्यद यांनी आरोपींच्या शोधासाठी प्रयत्न सुरू केले। त्यातूनच आपल्याला ज्ञानेश्वर ईश्वर भिल याला आपण संशयित आरोपी म्हणून काल ताब्यात घेतले आणि त्याला विश्वासात घेतले असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिलेली आहे। सदर आरोपीकडून आपल्याला 2 मिक्सर आणि 13,600 रुपये आपण रिकव्हर करण्यात यश प्राप्त केलेले आहे। दुसरा आरोपी फरार आहे, त्यालाही लवकरात लवकर अटक करण्याची आपण तजवीज ठेवत आहोत। धन्यवाद।